नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बॉम्बे हायकोर्टची जी क्लर्क या पदासाठी जाहिरात नुकतीच निघालेली आहे. तर त्याची परीक्षा क्लर्कसाठीची जी स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ती कशाप्रकारे होणार आहे, कोणकोणते टप्पे या परीक्षेमध्ये आहेत ते आता आपण बघूयात. इथे दिलं बघा, द कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. आता ही जी तुमची परीक्षा आहे, तर ही 3 टप्प्यामध्ये होणार आहे. तर याचा पहिला टप्पा म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट. तर याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलं आहे, ही जी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, ही 90 मार्कांची होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 90 पैकी कमीत कमी 45 मार्क घ्यायचे आहेत. त्यानंतर ही जी 90 मार्कांची परीक्षा आहे, याच्यासाठी तुम्हाला 60 मिनिटे म्हणजे 1 घंटा वेळ मिळणार आहे आणि रिटन टेस्ट पेपर शुड बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन द फॉलोइंग सब्जेक्ट्स. म्हणजे इथं त्यांनी म्हटलं आहे की ही जी या परीक्षेचा जो पहिला टप्पा आहे स्क्रीनिंग टेस्ट, जी की 90 मार्कांची 1 घंट्यासाठी होणार आहे, ती परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे. म्हणजे 4 पर्याय तुम्हाला दिले जातील आणि त्या 4मधून एक निवडायचा, अशा प्रकारची ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे बहुपर्यायी परीक्षा होणार आहे आणि त्यामध्ये 6 विषय त्यांनी दिलेला आहे. तर त्यामध्ये इथं तुम्ही बघू शकता, मी ते झूम करतोय थोडं. इथे तुम्हाला दिसतंय की मराठी 10 मार्कांसाठी असेल, त्यानंतर इंग्लिश 20 मार्कांसाठी असेल, त्यानंतर जनरल नॉलेज ज्यालाच आपण जी के म्हणतो ते 10 मार्कांसाठी विचारलं जाईल, त्यानंतर जनरल इंटेलिजन्स हे 20 मार्कांसाठी असेल, अरिथमॅटिक म्हणजे मॅथ्स हे 20 मार्कांसाठी विचारलं जाईल आणि कॉम्प्युटर हे 10 मार्कांसाठी विचारलं जाईल. आता यामध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स म्हणजे काय हे कळालं नसेल, तर जनरल इंटेलिजन्समध्ये म्हणजे बुद्धिमत्ता टाईप क्वेश्चन्स. तर आता आपण थोडं पुढं जाऊया, परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. परीक्षेचा दुसरा टप्पा असेल टायपिंग टेस्ट. जी मुले परीक्षेच्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास होतील, तर त्यांना टायपिंग टेस्टसाठी बोलवलं जाईल. आता ही तुमची टायपिंग टेस्ट 20 मार्कांची असेल. त्यामध्ये 20 पैकी तुम्हाला कमीत कमी 10 मार्क इथे मिळवायचे. टायपिंग टेस्टच्या खाली तुम्हाला दिसत असेल मिनिमम पासिंग मार्क्स 10, म्हणजे तुम्हाला 20 पैकी कमीत कमी 10 मार्क घ्यायचे आहेत आणि ह्या टायपिंग टेस्टसाठी तुम्हाला 10 मिनिटांचा टाईम मिळणार आहे आणि या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 400 शब्दांचा एक पॅसेज दिला जाईल. तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. म्हणजे 400 वर्ड्स 10 मिनिटांमध्ये तुम्हाला टाईप करायचे आहेत आणि तुम्हाला या टायपिंग टेस्टमध्ये 20 पैकी कमीत कमी 10 मार्क घ्यायचे आहेत. आता 10 मार्क घ्यायचे म्हणजे 10च घ्यायचे का? नाही. तर तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की 15च्या वर तुम्हाला मार्क कसे पडतील 20 पैकी. त्याच्यानंतर परीक्षेची अंतिम टेस्ट म्हणजे वायवा वोस. तर ही परीक्षा जी आहे ही थोडी इंटरव्ह्यू टाईप असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 40 मार्कांची परीक्षा असेल. तर तुम्हाला टोटल किती झाले? तुमचा परीक्षेचा पहिला टप्पा तुम्ही इथे बघू शकता 90 मार्कांचा. 90 आणि 20 110, 110 आणि 140 150 मार्कांची तुमची टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये 90 मार्कांची स्क्रीनिंग टेस्ट, 20 मार्कांची टायपिंग टेस्ट आणि 40 मार्कांचं वायवा वोस. ठीक आहे. तर ही होती परीक्षा पद्धती. ठीक आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात की या एक्झामचा सिलॅबस नेमका काय असणार आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.